नमस्कार, मी विजय वाघ। बोलबोल करता नाही म्हणता मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा वर्ष उलटवलंच की 20 जानेवारी आणि त्यानंतर आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात। ना चक्का जाम ना मुंबईचं नाक बंद होणार, फक्त आझाद मैदानावरती उपोषण गाजणार। मनोज जरांगे पाटलांनी एकीकडे यू-टर्न घेतला आणि कालच छगन भुजबळांनीही यू-टर्न घेतला। या यू-टर्न मध्ये नेमकं कोणाचा टर्न परफेक्ट बसलाय असा प्रश्न आहे। मनोज जरांगे पाटलांनी 20 जानेवारी ही तारीख मुळात दिलीच का? 24 डिसेंबर उद्या होते। मुंबईमध्ये चक्का जाम करायचा आहे असं मनोज जरांगे पाटलांच्या जवळचे सगळेच सांगत होते। किमान तुम्ही असा काही निर्णय घेणार आहात याची कल्पना तुमच्या जवळच्या लोकांना तरी द्यायला हवी होती, कारण त्यांनी बाहेर तसे स्टेटमेंट केलेत की मुंबईचं नाक बंद करायचं। बरं, योगायोग बघा, मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश सुद्धा लागलेत। कोरोना आलाय, नेमकं कोरोना हा जरांगेंमुळे आला की चक्का जाममुळे येणार होता हा प्रश्न होताच। पण जे असेल ते एकंदरीत काय तर जरांगेंमुळे सरकार चांगलंच टरकलं होतं। पण जरांगेंनी पुढचे 20 दिवस देणं म्हणजे डायरेक्ट 2024 मध्येच प्रवेश करून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार, या सरकारच्या भूमिकेवरती जरांगे सहमत नेमकं झाले कसे, असे अनेक प्रश्न आहेतच की। या अगोदर आजच्या डेट पर्यंत काय घडलंय यावर बोलणं सुद्धा गरजेचं आहे। उद्या 24 तारीख होती, मुंबईचं नाक बंद होणार होतं। सरकारकडे आतापर्यंत ते नेमकं काय प्रगती सरकारने केलेली आहे याचं प्रगतीपत्रक आज मनोज जरांगे पाटलांकडे येणं अपेक्षित होतं। परंतु एरवी जे मनोज जरांगे पाटील समोर सगळे म्हणजे मीडियाचे सगळे माईक असताना, कॅमेरा चालू असताना राज्य सरकारच्या प्रतिनिधींसोबत किंवा राज्य सरकारकडून जे कोणी शिष्टाई करण्यासाठी येईल त्यांच्यासोबत खुलेआम चर्चा करत होते। पण पहिलीच चर्चा अशी घडली की ती जवळपास बिना माईकची ठरली। होय, एका हॉटेलच्या कोपऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू आणि म्हणजे थोडक्यात सरकारचं शिष्टमंडळ यांची चर्चा झाली। प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील जे कायमस्वरूपी बिनधास्त जगजाहीरपणे बोलत होते, त्या मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडूंना एका कोपऱ्यामध्ये जाऊन बोलण्याची जी त्यांची इच्छा किंवा विनंती होती त्याला मान्य केलं कसं? जरांगे पाटलांची भूमिका या ठिकाणी काही प्रमाणावरती प्रश्न निर्माण करणारी ठरली। पण ठीक आहे, बच्चू कडू आले आणि यावेळी सुद्धा मनोज जरांगे पाटलांची म्हणजे बच्चू कडूंची शिष्टाई फळाला आली आणि मनोज जरांगे पाटलांना मनवण्यामध्ये बच्चू कडू यशस्वी ठरले। बच्चू कडूंचा काहीतरी लोचा 100%, जे मनोज जरांगे पाटील कुणाचंच ऐकत नाही ते मात्र बच्चू कडूंचं ऐकतात। आता थेट 20 जानेवारीला आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार। मग उद्याचं काय? आपोआप नुसते दिवस पुढे जात आहेत आणि ते दिवस मनोज जरांगे पाटील पुढे जाऊ का देत आहेत? घडीत तुमच्या काही मागण्या आहेत त्या बदलतात। अगोदर तुम्ही म्हणाले की आईचीच जात मुलाला लावायची, पण आज बीडमध्ये झालेली जी तुमची सभा होती म्हणजे 23 तारखेला, यामध्ये तुम्ही या मुद्द्यावरून काहीच बोलले नाही। तिकडे भुजबळांनी सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटवरून यू-टर्न घेतला की जरांगे ज्या मागण्या करतायत त्या मागण्या तुम्ही मान्य करून टाका। या सगळ्या घडामोडी एकंदरीत बघितल्या आणि मनोज जरांगे पाटील ज्या तारखावर तारखा देत आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये काहीतरी लोचा तर 100% असो। पण हे सगळं जरी असलं तरी जोपर्यंत मनोज जरांगे पाटील त्यांच्या एका मुद्द्यावरती ठाम आहेत, तो एक मुद्दा म्हणजे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, तोवर मी मागे हटणार नाही, फक्त एवढ्या स्टेटमेंटला जर ते शेवटपर्यंत धरून राहिले तरी त्यांच्या मागे उभा असलेला मराठा समाज अजून तरी मागे सरकत नाही एवढंच दिसतंय। आता 24ची 20 जानेवारी झाली, मराठा समाजाची सहनशीलता किती आणि 20 जानेवारीपर्यंत हा मराठा समाज असाच जरांगेंच्या मागे उभा राहतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। बरं, हे सगळं झालं मनोज जरांगे पाटलांचं, पण तुमच्याबद्दल म्हणजेच मराठा समाजातील व्यक्तींबद्दल सुद्धा बोलला पाहिजे। मनोज जरांगे पाटलांच्या काही भूमिका आहेत ज्या भूमिकांवरती प्रश्न निर्माण करणं मराठा समाजाला सुद्धा आता गरजेचं वाटू लागलंय। मूळ म्हणजे ज्या उपोषण सोडताना ज्या ठिकाणी बच्चू कडू होते, धनंजय मुंडे होते, संदीपान भुमरे होते किंवा माजी न्यायमूर्ती होते, थोडक्यात शिंदे समिती होती, या सगळ्या घडामोडींमध्ये काही मागण्या मनोज जरांगे पाटलांच्या होत्या। त्यामध्ये सरसगट कुणबी प्रमाणपत्र देणार आहात का? शिंदे समिती राज्यस्तरीय म्हणजे पूर्ण राज्यासाठी काम करणार होती, त्यांची नेमकी प्रगती कुठपर्यंत आलेली आहे? मराठा आंदोलनामुळे ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे गुन्हे कधीपर्यंत मागे घेत आहेत, या सगळ्या गोष्टींचं जे एक वेळापत्रक होतं ते जरांगेंकडे येणार होतं आणि त्यानंतर ते पुढची स्टेप घेणार होते। मनोज जरांगे पाटील या मागण्यांवरून सरकारने काय भूमिका घेतलेली आहे आणि या मागण्यांचं त्यांना काय उत्तर मिळालेलं आहे
हे त्यांनी त्यांच्या समाजाला म्हणजे मराठा समाजाला सांगितलंय का? प्रश्न आहे तुमच्यासाठी. या गोष्टींवरती व्यक्त झाले पाहिजे. बाकी जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांची मागणी ठाम आहे आणि जोपर्यंत हा व्यक्ती कुठल्याही प्रकारची गफलत न करता, कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता जोपर्यंत समाजासाठी सरळ मार्गाने पुढे जात आहे तोपर्यंत तर समाज मागे आहेच. पण त्यानंतर काय होऊ शकतं हे सांगणं आजच्या घडीला तरी कठीण. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील त्यांच्या समाजासाठी शेवटपर्यंत उभे राहतील की त्यांची भूमिका बदलेल? कमेंट करा. हा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.